नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड म्हणजेच GMC नांदेड या ठिकाणी भरती आलेली आहे। मित्रांनो, या भरतीमध्ये विविध जवळपास 100 पोस्ट या भरल्या जाणार आहेत आणि या पोस्ट बाबतची सविस्तर माहिती देणार आपण व्हिडिओ पाहिलेला होता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या ठिकाणी सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर आपली परीक्षा कशी होणार आहे, परीक्षेमध्ये कोणत्या सिलेबसला किती वेटेज देण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणत्या अपलोड करावं लागणार आहेत, ही जी सर्व माहिती आहे ती सर्व माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला। त्याच्यामध्ये बघा परीक्षेचे स्वरूप इथं देण्यात आलेलं आहे। तर आता आपल्याला इथं परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने आहे तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच अंकगणित असे हे 4 विषय देण्यात आलेले आहे आणि या प्रत्येक विषयाला अनुसरून तुम्हाला प्रश्न हे विचारले जाणार आहेत। आता इथं परीक्षेचे जे काही प्रश्न आहेत त्याची काठिण्य पातळी कशा पद्धतीने असणार आहे तर बघा इथं जी काही पदं भरली जाणार आहेत त्या पदांची कमीत कमी शैक्षणिक अर्हता ही जी आहे ती SCSC आहे, म्हणजे 10वीची शैक्षणिक अर्हता आहे। त्यानुसार 10वीचा जो दर्जा आहे त्या समान तुम्हाला हे जे काही विषय आहेत त्या विषयाचे प्रश्न विचारले जाणार आहेत। म्हणजेच बघा इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि मराठी या विषयावरती 50 गुण ठेवून तुम्हाला इथं ऑनलाइन परीक्षा एकूण 200 मार्काची घेण्यात येणार आहे। आलं का लक्षात? तर ही परीक्षा जी आहे ती एकूण तुमची 200 मार्कांची आहे आणि प्रत्येक विषयाला काय केलेलं आहे इथं तुम्हाला 50 गुण ठेवण्यात आलेला आहे। एकूण प्रश्नांची संख्या तुम्हाला इथं 25च असणार आहे। आलं का लक्षात? एकूण प्रश्न 25 गुण 50 म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्काला तुम्हाला इथं विचारला जाणार आहे आणि तुमची जी परीक्षा आहे ती ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे। ही परीक्षा TCS कडून घेण्यात येणार आहे। आलं का लक्षात? ही जी परीक्षा आहे ती परीक्षा मित्रांनो TCS कडून घेण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला कागदपत्र कोणकोणती अपलोड करावं लागणार आहेत तर बघा जवळपास 15 कागदपत्र इथं आपल्याला अपलोड करावं लागणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला वयाचा पुरावा असेल, शैक्षणिक अर्हता असेल, त्याचबरोबर तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्याचं सर्टिफिकेट असेल, नावात बदल असेल त्याचं सर्टिफिकेट असेल, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, या सगळं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे। आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची इथं आपल्याला वेबसाईट देण्यात आलेली आहे, ती देखील पाहू शकता मित्रांनो। तर आलं का लक्षात? आपल्याला अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे तो यामधील बराच सगळा अभ्यासक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून घेतलेला आहे। यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।